आशीर्वाद न दिल्यास तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार असं विधान रवी राणा यांनी केलंय आणि सरकार देत राहतं पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं हे वक्तव्य रवी राणा यांनी केलंय। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन, बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका। तर आमदार रवी राणा यांनी हे वक्तव्य केलंय आणि धक्कादायक विधान सुद्धा केल्याचं समोर येत आहे। आशीर्वाद न दिल्यास तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार असं वक्तव्य त्यांनी केलंय आणि सरकार देत राहतं पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असंही रवी राणा यांनी म्हटलंय। तर आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक विधान केल्याचं समोर येत आहे। आशीर्वाद जर दिला नाही तर तुमच्या खात्यातून जे 1500 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत ते तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार असंही त्यांनी म्हटलंय। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन, बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका। तर नुकतंच आपण ऐकलं की रवी राणा यांनी काय विधान केलं होतं ते त्यांनी 1500 रुपये परत घेणार जर सरकारला आशीर्वाद दिला नाही तर असं वक्तव्य केलंय आमदार रवी राणा यांचं हे धक्कादायक विधान आणि आशीर्वाद न दिल्यास तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार ज्याचं खाल्लं त्याला जागला पाहिजे असंही वक्तव्य यावेळी रवी राणा यांनी केलंय। सरकार देत राहतं पण सरकारला आशीर्वाद सुद्धा दिला पाहिजे असं वक्तव्य रवी राणा यांनी केलंय। मात्र हे वक्तव्य केल्यावर एकच हास्य कल्लोळ सुद्धा उडाला। तिथे ज्या महिला उपस्थित होत्या त्या सुद्धा हसताना दिसत आहेत। मात्र सरकार देत राहतं सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं वक्तव्य रवी राणा यांनी केलंय। नुकतंच आपण पाहिलं की रवी राणा यांनी काय विधान केलंय। आमदार रवी राणा यांनी धक्कादायक विधान केल्याचं पाहायला मिळालं। 1500 रुपये जे खात्यात येणार आहेत आणि जर तुम्ही आशीर्वाद दिला नाहीत तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार असंही त्यांनी म्हटलंय।